सतनमो आदेश गुरुजी को आदेश। आजच्या या विशेष भागामध्ये आपण माता ज्वालामाई जे हिमाचल प्रदेशमध्ये स्थित असलेलं सिद्ध शक्तिपीठ आहे याबद्दल माहिती व्हॉइस ओव्हरद्वारे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न आजच्या भागामध्ये केलेला आहे। ज्वालामाता गुरु गोरखनाथ यांचा संबंध किंवा नाथ संप्रदाय आणि ज्वालामाई यांचा संपूर्णपणे कथा ही आपल्याला आख्यानामध्ये पाहायला सुद्धा मिळते। याचबरोबर आजच्या भागामध्ये गोरख डिब्बी किंवा जिथे खिचडी साक्षात रूपाने आजही उकळत आहे ते खिचडीचं पात्र किंवा जिथे ते पाणी उकळतं ते सर्व, शिवाय अग्निस्वरूप असलेली ज्वालामाई या सर्व गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला घरात बसून आजच्या या भागामध्ये साक्षात ज्वालामाईचं दर्शन हे होणार आहे जे धन्य आणि पवित्र असणार आहे। सतनमो आदेश गुरुजी को आदेश। सतनमो आदेश गुरुजी को आदेश। आता आपण आहोत श्री क्षेत्र ज्वालामाई या ठिकाणी। ज्वालामाई म्हणजे 52 शक्तिपीठातील एक देवी, जिथे माता सतीची जीभ म्हणजे जिव्हा जी हवन कुंडामध्ये पडली तिथे ज्योतीचं स्वरूप प्रकट झाले ती म्हणजे ज्वालामाता। इथे अखंड स्वरूप हे ज्वालेच आहे, म्हणजेच ज्योती स्वरूप ही देवी आहे। आणि ज्वालामाताच्या इथेच भगवान सद्गुरू गोरखनाथ येतात आणि सद्गुरू गोरखनाथ महाराजांना ज्वालामाता त्यांच्या हाताने खिचडी बनवून घालणार होती। तर ही खिचडी बनवण्यासाठी ज्यावेळी सद्गुरू गोरखनाथ महाराज त्यांना पाणी उकळायला ठेवण्यासाठी सांगतात आणि योग मायेद्वारे ते अजूनही पाणी उकळत आहे। ते शूटिंग किंवा ते व्हिडिओ ते आपण पाहणार आहोत, पण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ज्वालामाई जी सद्गुरू गोरखनाथ महाराजांना स्वतःच्या हाताने खिचडी बनवून घालणार होती, तर सद्गुरू गोरखनाथ महाराज या कलियुगाच्या अंतापूर्वी निश्चितपणे इथे परत येणार आहे अशी सुद्धा इथली ख्याती आहे। आणि एक मोठा मेला किंवा एक मोठा डेरा इथे लागणार आहे, जिथे सर्वचे सर्व होऊन गेलेले नाथपंथी साधू आहेत किंवा जिथे नाथपंथी साधूंच्या समाधी आहेत त्या सर्व समाधीतून नाथ साधूंना उठवणार आहेत आणि इथे ज्वालामाईच्या इथे येऊन मोठा डेरा लावणार आहेत। सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ज्वालामाता ही ज्वालेचं स्वरूप आहे, सद्गुरू गोरखनाथ महाराजांना माते समान आहे। आणि सद्गुरू गोरखनाथ महाराजांची जी गोरख डिब्बी आहे, कॅमेरा थोडासा वर करा, ही गोरख डिब्बी याच्या आतमध्ये आहे। पुढील शूटिंग तुम्हाला गोरख डिब्बीची मिळेलच, परंतु सांगण्याचं तात्पर्य आहे की जे पाणी आहे ते आजही या तागायत हे उकळत आहे। आणि सेकंड पॉईंट जे ज्योती स्वरूप ज्वालामाईचं जे दर्शन होतं, जिथे ज्योत आहे त्या ज्योतीला तुम्ही हात जरी लावला तर त्याला थंडावा हे आपल्याला पाहायला मिळतो। हे एक पद्धतीचं आश्चर्य म्हणावं लागेल, कारण कोणत्याही अग्नीचं स्वरूप हे गरम असते। आपण एखाद्या दिव्याला किंवा दिव्याच्या अग्नीला जास्त वेळ हात सुद्धा लावू शकत नाही, परंतु इथे असलेले जे अग्निस्वरूप दर्शन आहे ज्वालामातेचं, याला हात जरी लावला तरी त्या ठिकाणी हात भाजला जात नाही, उलट हाताला थंडावा मिळतो। अशा पद्धतीचं स्वरूप इथे मांडलं गेलेलं आहे। आता ज्वालामातेचं दर्शन करूया। करने के बाद में महामाई के दिव्य खप्पर में चढ़ाते आगे बढ़ते रहना। माई सच्चिया ज्योतावरी माता तेरी सदा यह है ज्वाला महामाई साक्षात। गुरु गोरखनाथ जी की शक्ति से और भभूति डालने से पानी ठंडा और शुद्ध रहता है। जय सद्गुरु गोरखनाथ। ज्वालामातेच्या परिसरामध्ये असलेली ही सद्गुरू गोरक्षनाथांची भव्य अशी मूर्ती। आता हे जे स्थानक तुम्ही पाहत आहात हे ज्वालामातेचं विश्राम स्थानक आहे, म्हणजे जिथे माता शयन करते असं हे भव्य असं विश्राम स्थान याच मंदिराच्या आवारामध्ये किंवा परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। हे माता राणीने गोरक्षनाथांना खिचडी बनवण्यासाठी ठेवलेलं पात्र आहे, जे आज तागायत तिथे पाणी उकळत आहे। यह ज्वाला यहाँ पे सती का अंश है, जिब्बा, यहाँ जिब्बा गिरा है सती माता का। ये देखो ऊपर विष्णु जी के चक्र, सुदर्शन चक्र से कट के जिब्बा गिरा हुआ है। जिब्बा गिरा है, जिब्बा ज्वाला, यहाँ ज्वाला देवी के नाम से सती शक्तिपीठ स्थापित हुआ है। जहाँ जहाँ उनका कटा अंश गिरा है वहाँ वहाँ एक एक शक्तिपीठ तैयार हुआ है। 52 टुकड़े हुए हैं, 52 शक्तिपीठ तैयार हुए हैं। कहीं काली कामाख्या देवी है, कहीं चिंतपूर्णी है, कहीं छिंदमस्तका है,